नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आज आपण स्वस्थ ऋतूमधला खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन अनालिसिस आपल्याला करायचं आहे। 2016 पासून तर 2024 पर्यंत जेवढे काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत, यामध्ये कोणता क्वेश्चन किती वेळा आलेला आहे हे सगळं आज आपल्याला पाहायचं आहे। यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करताना कोणत्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं आहे हे लक्षात येईल आणि कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होईल, जास्त तुम्हाला मार्क्स मिळून जातील। त्यामुळे ही PYQ अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे। तर यामध्ये आपण पूर्ण PYQ अनालिसिस केलेले 2016 पासून तर 2024 पर्यंत। तर सुरुवातीला आपण बघूया पेपर 1 चे, यामध्ये एलक्यू बघूया। एलक्यू कोणकोणते इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत, तर यामध्ये पहिला आपल्याला इम्पॉर्टंट एलक्यू जो दिलेला आहे आहार चॅप्टर वरून दिलेला आहे। आहाराची व्याख्या, अष्टआहार विधी विशेष आयतन सविस्तर लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन विंटर 2024, 2021 आणि 16 मध्ये आलेला आहे। तर हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। यावरती आपला YouTube वरती व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे, जे की तुम्ही बघू शकता। त्यानंतर आहाराची प्रशस्ती सांगून आहार विधी आणि द्वादश विचार सविस्तर वर्णन करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2022 आणि 2017 मध्ये आलेला आहे। तर हा सुद्धा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आहाराची निरुक्ती लिहून आहार द्रव्य वर्गीकरण सुश्रुतानुसार सविस्तर लिहा आणि त्याचबरोबर संतुलित आहार वर्णन करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2021 आणि 2019 मध्ये आलेला आहे। तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर योग शास्त्रामधील जी काही शुद्धी क्रिया आहेत, या शुद्धी क्रियाचे प्रकार त्या प्रकार लिहून त्याची विधी, पूर्वकर्म आणि लाभ सविस्तर वर्णन करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला समर 2020 21 आणि विंटरचा जो 2024 चा जो विंटर पेपर आहे यामध्ये आलेला आहे। तर हे सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। ऋतुचर्याचं महत्त्व सांगून ग्रीष्म ऋतुचर्या, ग्रीष्म ऋतुचर्या, शरद ऋतुचर्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात। यावरती हमखास क्वेश्चन आलेले आहेत बघा। समर 2018 मध्ये, 2016 मध्ये यावरती क्वेश्चन आलेला आहे। शरद ऋतुचर्यावरती बघा 2020 आणि 24 मध्ये क्वेश्चन आलेला आहे। तर ह्या दोन ऋतुचर्या खूप जास्त विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, यापुढेही तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण की हे जे आहेत ह्या ऋतुचर्या यांच्यावरती एक्झामिनरचा भर आहे, याला महत्त्व दिलेलं आहे। त्यानंतर पतंजली योग सूत्रानुसार अष्टांग योग सविस्तर वर्णन करा, असा पद्धतीचा क्वेश्चन म्हणजे अष्टांग योगाचा 2021 आणि 2017 ला आलेला आहे। त्यानंतर प्राणायामाची व्याख्या सांगून कुंभक भेद व प्रकार सविस्तर वर्णन करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2022 आणि 2018 मध्ये आलेला आहे। त्यानंतर पंचज्ञानेंद्रियासाठी जी उपयुक्त दिनचर्या सांगितलेली आहे, या दिनचर्येवरती क्वेश्चन विचारला गेला होता 2022 मध्ये आणि 2017 मध्ये। तर हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर निसर्गोपचाराची चिकित्सेमध्ये काय महत्त्व आहे आणि मृत्तिका चिकित्सा जी आहे, ही मृत्तिका चिकित्सा 2018 मध्ये 2017 मध्ये लगातार विचारली गेलेली आहे। त्यामुळे हे जे काय आपण एलक्यू चे टॉपिक बघितले, हे एलक्यू साठी विचारले गेले होते। तर हे सगळे पेपर 1 चे एलक्यू चे टॉपिक आहेत। आता आपण बघूया एसीक्यू चे टॉपिक। एसीक्यू मध्ये काय काय विचारलं गेलेलं आहे, तर यामध्ये बघा रात्री जागरण खूप इम्पॉर्टंट टॉपिक जे की आपण आता बघतोय। यामध्ये एसीक्यू मध्ये बघतोय आपण रात्री जागरण आणि दिवा झोप यांचा आरोग्यावरील परिणाम व उपाय स्पष्ट करा, असा जो क्वेश्चन होता हा विंटर 2024 मध्ये आलेला आहे। विंटर 2024 मध्ये आलेला आहे। तर अशा पद्धतीचा क्वेश्चन ह्या आपल्याला इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर ऋतुहरितकी रसायन व व्यावहारिक महत्त्व त्याचं स्पष्ट करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 21, 18, 17, 16 यामध्ये आलेला आहे। त्यामुळे ऋतुहरितकी खूपच इम्पॉर्टंट आहे, बिग स्टार। त्यानंतर विषम भोजन वर्णन करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 20 आणि 18 मध्ये आलेला आहे। त्याचबरोबर नाडी शुद्धीचे लक्षणे लिहा, समर 2017 आणि विंटर 2016 मध्ये आलेला आहे। तर हे जे काही क्वेश्चन होते आपण एलक्यू आणि एसीक्यू बघितले, हे खूप महत्त्वाचे होते, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। आता आपण बघूया जी मीडियम प्रायोरिटी आहे, याला आपल्याला मीडियम प्रायोरिटी द्यायची। मॉडरेटली इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, हे कोणते आहेत, तर यामध्ये निद्रा व्याख्या व त्याचे प्रकार, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। यामध्ये विंटर 2019 आणि समर 2021 मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे आपला, तर यामध्ये आयुर्वेद योग साम्य व भेद थोडक्यात लिहा, हा 2019 आणि 2020 मध्ये विचारला गेलेला आहे। त्यानंतर अंजन विधी व त्याचे फायदे लिहा, असा क्वेश्चन आपल्याला समर 2020 मध्ये, 21 मध्ये आणि 19 मध्ये आलेला आहे।
त्यानंतर चरकाचार्यानुसार धारणीय आणि अधारणीय वेग लिहा असा क्वेश्चन 2022 मध्ये 2019 मध्ये आलेला आहे. त्यानंतर अधारणीय वेग कोणते आहेत तर कोणत्याही दोन वेगांची धारणजन्य लक्षणे लिहा. तर हा जो क्वेश्चन आहे विंटर 2017 आणि 16 मध्ये आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हठयोग व्याख्या लिहा. हठयोगची व्याख्या जी आहे ह्या हठयोगची व्याख्या लिहा म्हणून 2019 मध्ये विंटरच्या, समरच्या आणि परत विंटरच्या 2016 मध्ये आलेला आहे. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ऋतुसंधी काल 2020 मध्ये 2019 मध्ये आलेला आहे. त्यानंतर हंसोदक वर्णन करा. हंसोदकाचे वर्णन करा म्हणून समर 2019 मध्ये, विंटर 2016 मध्ये विचारलेला आहे. षट चक्रे कोणती आहेत? मूलाधार चक्राचे वर्णन करा अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला 2017 मध्ये, विंटर 2016 मध्ये आलेला आहे. मर्दन चिकित्सा व लाभ वर्णन करा 2018 मध्ये, 2016 मध्ये आलेला आहे. तर हे सगळे मॉडरेटली इम्पॉर्टंट होते. या अगोदर आपण बघितली जी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे जे आहे ते हे मॉडरेटली इम्पॉर्टंट आहे. आता हे जे काही जसे की आता बघा चक्र आहेत, हे चक्र जे आपल्याला जे आज आपण बघतोय 2021 पासून एनसीईआरटी सिलेबस कॉपी ठरवून दिली, त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक सांगितलेलं आहे. हे आपल्याला मस्ट नो चे टॉपिक आहेत जे की आपल्याला एलक्यू साठी येणार आहेत. ही ब्लूप्रिंट सुद्धा आपल्याला ठरवून दिलेली की कोणत्या टॉपिक मधून एलक्यू येणार आहे. तर ह्या एलक्यू साठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे हेच फक्त आपल्याला करायचे. आता हे चक्र वगैरे आपल्याला दिलेले नाहीयेत एलक्यू साठी येणार आहेत म्हणून, कारण की हे डिझायटोनो साठी दिलेत आणि डिझायटोनो मधून एलक्यू येत नाही. त्यामुळे हे जे काही आलेत हे या ठिकाणी तुम्ही इग्नोर करू शकता. त्यानंतर बाकीचे जे काही गोष्टी सांगितले ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आता पेपर 2 चे बघूयात. पेपर 2 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत, हाय प्रायोरिटी याला असली पाहिजे आपली. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे, जलाचे प्रकार सांगून विविध प्रकारे जलशुद्धीकरण कसे करतात ते लिहा. यामध्ये मोस्टली स्लो सँड फिल्ट्रेशन विचारलं जातं, रॅपिड सँड फिल्ट्रेशन विचारलं जातं. यामध्ये हमखास इन्व्हायरमेंटल हेल्थ जो चॅप्टर आहे, या इन्व्हायरमेंटल हेल्थ मधून मोस्टली वॉटर पोल्युशन वरती क्वेश्चन येतोच. तर यामध्ये वॉटर फिल्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, याच्यामध्ये दोन मेथड आहेत, रॅपिड सँड फिल्टर आणि स्लो सँड फिल्टर. तर स्लो सँड फिल्टर वरती 21 मध्ये, 24 मध्ये, परत यामध्ये या ठिकाणी 2 वेळा झाले, एका ठिकाणी कट करा. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे स्लो सँड फिल्ट्रेशनचा. रॅपिड सँड फिल्ट्रेशनचा समरच्या 2021 मध्ये विचारला गेला आहे आणि विंटरच्या 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. तर रॅपिड सँड फिल्टरचा सुद्धा आपला YouTube वरती व्हिडिओ अवेलेबल आहे, ज्यांना बघायचा आहे ते बघू शकतात. त्यानंतर जलाचे प्रकार सांगून जलशुद्धी करणाऱ्या विविध पद्धतीचे थोडक्यात वर्णन करा अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विंटर 2019 मध्ये, समर 2018 मध्ये, विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. तर याला सुद्धा आपल्याला खूप महत्त्व द्यायचं आहे, प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवेचे तत्व, घटक व त्याचे स्तर लिहा. जे प्रायमरी हेल्थ केअर आहे याचे एलिमेंट, त्याचे प्रिन्सिपल आणि त्याची लेवल विचारले गेले 2021 मध्ये, 2024 मध्ये याला विचारला गेलेला आहे. त्यानंतर कुष्ठरोगाचे आपल्याला घटक, रोगोद्भवन काल, प्रसार, लक्षणे, नियंत्रण कार्यक्रम सविस्तर लिहा अशा पद्धतीचा क्वेश्चन विंटर 2019, 21, 16, परत या ठिकाणी एक वेळच विंटर 2016 एक कट करा. तर हा क्वेश्चन यामध्ये विचारला गेलेला आहे कुष्ठरोगाबद्दल. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये जे उपयोगी संतती प्रतिबंधक उपायांचे किंवा कुटुंब नियोजनचे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत याबद्दल क्वेश्चन विचारला गेला होता, जो की समर 2020 मध्ये, समर 2019 मध्ये आणि विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम. यामध्ये जो काही ब्लाइंड प्रोग्राम आहे, या ब्लाइंड प्रोग्राम वरती विंटर 2016 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. त्यानंतर विसूचिका जो आहे यामध्ये कॉलरा व्याधी नियंत्रण कार्यक्रमासह सविस्तर वर्णन करा अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. या ठिकाणी समर 2016 आहे, विंटर आणि समर दोन्ही मध्ये हा विचारला गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आता हे बघितलं आपण एलक्यू, आता आपण बघूया एसक्यू यामधून कोणकोणते विचारले गेलेले आहेत. तर यामध्ये बघा शालेय आरोग्य सेवांचे विविध पैलू, यामध्ये ऍस्पेक्ट्स ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस हा क्वेश्चन विचारला गेला आपला 2021 मध्ये, 2024 मध्ये, 2016 मध्ये. त्यामुळे हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट एसक्यू आहे. त्यानंतर वृद्धांचे जे काही ओल्ड एजचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कंट्रोल कसं करणार, आपण त्याला प्रिव्हेंट कसं करणार, याचे जे काही उपाय हे लिहायचं सांगितलेले आहेत. 2021 मध्ये हा
क्वेश्चन आला, 2024 मध्ये सुद्धा क्वेश्चन आला. त्यानंतर सॉलिड वेस्टचे मेथड्स डिस्पोजल मेथड सांगितलेले आहेत. यावरती क्वेश्चन 2024 मध्ये आला होता आणि 2017 मध्ये आला होता. त्यानंतर जे मॅनमेड डिझास्टर आहेत, त्याचबरोबर नॅचरल डिझास्टर आहेत, हे कोणते आहेत, काय काय सांगितले, त्याचे परिणाम, याची व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला सांगितले. तर हा क्वेश्चन आपल्याला 2021 मध्ये, 2024 मध्ये, 2019 मध्ये, 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे. हा विचारला जाऊ शकतो अगेन तुम्हाला, त्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला यावरती जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर जनपदंश म्हणजे काय, हा अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो. त्याचे हेतू, कारण, लक्षण आणि उपाय लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2019 मध्ये, विंटरच्या 2019 मध्ये, समरच्या 2019 मध्ये, समरच्या 2018 मध्ये, विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वायू प्रदूषणाची जी मुख्य कारणे आणि प्रतिबंधक उपाय, हा क्वेश्चन आपल्याला 2020 मध्ये, 2019 मध्ये आणि 2016 मध्ये विचारला गेला होता. त्यानंतर अशुद्ध जल, सेवनजन्य व्याधी आणि दूषित जलजन्य व्याधी लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन विंटर 2019, समर 2019 आणि विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर युनिसेफ वरती क्वेश्चन बघा, 21 मध्ये सुद्धा आला होता समरच्या, त्याचबरोबर समर 2019 मध्ये आला होता, विंटर 2016 मध्ये आलेला आहे. तर युनिसेफ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आरोग्य सांख्यिकी वर्णन करून त्याची आवश्यकता, त्याचे महत्व, त्याचे स्रोत काय, तर जन्मदर, मृत्यूदर काय, तर हे आपल्याला यामध्ये विचारणार नाही, कारण की व्हायटल स्टॅटिस्टिक्स वरती आपल्याकडे एसीक्यू येणार नाही, त्यांनी डायरेक्टली दिले आहे, त्यामुळे हे इग्नोर करून टाका, किंवा एमसीक्यू साठी हे फक्त तुम्ही वाचू शकता. त्यानंतर औद्योगिक प्रदूषण म्हणजे काय ते लिहून त्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम, संरक्षक व नियंत्रक उपाय लिहा, अशा पद्धतीचं क्वेश्चन विंटर 2019 आणि समर 2022 मध्ये विचारला गेला होता. त्यानंतर मातृ शिशु कल्याण कार्यक्रम काय आहे, एमसीएच, तर हा क्वेश्चन आपल्याला समर 2019 आणि विंटर 2016 मध्ये विचारला गेला होता. नवीन ब्लूप्रिंट नुसार हा आपल्या एसीक्यू साठी दिलेला नाही, त्यामुळे हा इग्नोर केला तरी चालून जाईल. त्यानंतर आता एसीक्यू कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत, तर बघूया आपण एसीक्यू, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये बघा, विविध व्यवसायजन्य रोग लिहून कामगारांच्या जे काही प्रतिबंध आणि नियंत्रणाचे आपल्याला उपाय लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2021 मध्ये आणि 2019 मध्ये आला होता. त्यानंतर विसंक्रमणाचे प्रकार किंवा त्याची व्याख्या व त्याचे प्रकार लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन 2019 मध्ये, 21 मध्ये, 19 मध्ये परत, त्याचबरोबर विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. डिसइन्फेक्शन, हे डिसइन्फेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर माता आणि बाल संगोपन सेवेचे उद्दिष्ट लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला 2021 मध्ये आणि विंटर 2024 मध्ये विचारला गेला होता, त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर संक्रमण मार्ग म्हणजे मोड्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन विंटर 2024 आणि 16 मध्ये विचारला गेला होता, तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कंपोजिशन ऑफ इयर, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, विंटर 2016 आणि समर 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम, कारणे आणि त्याचा धोका लिहा, तर हा समर 2020 मध्ये, 22 मध्ये, समर 2018 मध्ये, विंटर 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. तर ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि कारणे लिहा. तर त्यानंतर आहे अल्मा आटा समितीच्या मुख्य शिफारसी, तर हा 2019 मध्ये आणि 2016 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. तर हे सगळे क्वेश्चन आपण बघितले, पीवायक्यूचे अनालिसिस करून 2016 ते 2024 पर्यंत कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत, जे की आपल्याला याला प्रेफरन्स देता येईल, या आपल्याला हे जे काही विषय आहेत हे करण्यासाठी आपल्याला मदत होईल, कमी वेळात आपली जास्त अभ्यास आपला होऊ शकेल. तर हे सगळं आज आपण पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे हे सुद्धा मला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू सो मच.